डायबिटीज इन प्रेग्नन्सी, गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मधुमेहामुळे गर्भ आणि नवजात बाळावर होणाऱ्या परिणामांबद्दल आज आपण बोलणार आहोत. याच्यामध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भधारणेदरम्यान होणारा मधुमेह आणि प्री जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भधारणेपूर्वीचा मधुमेह. गर्भधारणेपूर्वीच्या मधुमेहामध्ये जन्मजात विकृती, प्रीमॅच्युरिटी आणि पेरिनेटल मॉर्टॅलिटी याच्याशी ठळकपणे संबंध आढळून येतो. परंतु जेस्टेशनल डायबिटीजमध्ये हा बहुतेक वेळा दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहात होणारा असल्यामुळे जन्मजात विकृतीचा धोका वाढवत नाही. जेस्टेशनल डायबिटीज म्हणजे गर्भधारणेदरम्यान होणाऱ्या मधुमेहामुळे नवजात बाळांमध्ये सर्वाधिक दिसणाऱ्या समस्या म्हणजे मॅक्रोसोमिया, बाळ मोठं असणं, पोस्टनेटल हायपोग्लायसेमिया, बाळामध्ये साखरेचं प्रमाण कमी होणं आणि रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम. कारण हायपर इन्सुलिनियामुळे सर्फॅक्टंट निर्मितीमध्ये अडथळा येतो आणि त्याच्यामुळे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोमचा धोका वाढवतो. जन्मानंतर बाळाची नाळ कापल्यानंतर आईकडून होणारा ग्लुकोजचा पुरवठा तात्काळ थांबतो, परंतु बाळाच्या शरीरातील इन्सुलिनचे प्रमाण तात्काळ कमी होत नाही. त्याच्यामुळे निओनेटल हायपोग्लायसेमियाचा धोका वाढतो. गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारा हायपोग्लायसेमिया मेंदूचे कायमस्वरूपी नुकसान करू शकतो. त्याच्यासाठी वेळेवर तपासणी आणि उपचार आवश्यक आहेत. लहान मुलांच्या आरोग्यविषयक अचूक माहितीसाठी फॉलो करायला विसरू नका.